नमस्कार, मी विशाल मस्के आज पुन्हा एकदा एका नवीन विषयासह आपल्या समोर एक नवीन कविता सादर करत आहे। कवितेचं नाव आहे निखिल वागळेंचे सत्य। कविता सादर करण्यापूर्वी एक विनंती आहे की तुम्ही जर अद्यापपर्यंत आपलं चॅनल जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, आणि जर यापूर्वी जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राइब केलेलं असेल तर कृपया या विनंतीकडे दुर्लक्ष करा। कवितेचं नाव आहे निखिल वागळेंचे सत्य। निपक्ष पाहिला निर्भीड पाहिला, निपक्ष पाहिला निर्भीड पाहिला, मात्र लाचार कधी दिसला नाही। निपक्ष पाहिला निर्भीड पाहिला, मात्र लाचार कधी दिसला नाही। चिरफाडात सत्य शोधताना भयभीत कधीही वाटला नाही। चिरफाडात सत्य शोधताना भयभीत कधीही वाटला नाही। समाजाचा आरसा बनताना धूळ कायम दूर ठेवली आहे। समाजाचा आरसा बनताना धूळ कायम दूर ठेवली आहे। छुपी गोष्ट ही उघड करून समाजासमोर दावली आहे। छुपी गोष्ट ही उघड करून समाजासमोर दावली आहे। अन्याय अत्याचार समजताच पहिली बातमी त्याची असते। अन्याय अत्याचार समजताच पहिली बातमी त्याची असते। जनतेचा आवाज उठवताना त्याला कुणाची गोची नसते। जनतेचा आवाज उठवताना त्याला कुणाची गोची नसते। म्हणूनच समाज मनात त्याने त्याची जागा बनवली आहे। म्हणूनच समाज मनात त्याने त्याची जागा बनवली आहे। जनतेचं प्रेम आपुलकी सोबत इज्जत ही त्याने कमवली आहे। जनतेचं प्रेम आपुलकी सोबत इज्जत ही त्याने कमवली आहे। सत्य सांगणाराचं तोंड सदा नको तितकं बळकट असतं। सत्य सांगणाराचं तोंड सदा नको तितकं बळकट असतं, कारण त्याच्या प्रतिमेला तर कधी लाचारीचं कळकट नसतं। कारण त्याच्या प्रतिमेला तर कधी लाचारीचं कळकट नसतं। म्हणूनच ताठ मान ठेवून तो आजचा सवाल उठवतो। म्हणूनच ताठ मान ठेवून तो आजचा सवाल उठवतो। त्याच्या प्रश्नांनी समोरच्याच्या डोक्याच्या आट्या गोठवतो। त्याच्या प्रश्नांनी समोरच्याच्या डोक्याच्या आट्या गोठवतो। आजचा सवाल पाहून पाहून लोकही हुशार झाले आहेत। आजचा सवाल पाहून पाहून लोकही हुशार झाले आहेत। त्याच्या परस्परच लोकांनी त्याचे प्रचारही केले आहेत। त्याच्या परस्परच लोकांनी त्याचे प्रचारही केले आहेत। समाजाचे वास्तव मांडताना वाईट अनुभवही भोगले आहेत। समाजाचे वास्तव मांडताना वाईट अनुभवही भोगले आहेत। ज्यांचे गुणगान मी गातो आहे ते पत्रकार निखिल वागळे आहेत। ज्यांचे गुणगान मी गातो आहे ते पत्रकार निखिल वागळे आहेत। होय, त्यांचे प्रश्न त्यांच्या भूमिका, त्यांचे प्रश्न त्यांच्या भूमिका आम्ही सदैव पाहिले आहेत। त्यांचे प्रश्न त्यांच्या भूमिका आम्ही सदैव पाहिले आहेत। प्रतिगामींना झोंबतील अशा खुट्या त्यांनी रोवल्या आहेत। प्रतिगामींना झोंबतील अशा खुट्या त्यांनी रोवल्या आहेत। त्याचाच परिणाम म्हणून तर वागळे त्यांना टोचू लागले। त्याचाच परिणाम म्हणून तर वागळे त्यांना टोचू लागले। आगी फोकाच्या नादी लागून ते मन गाभाऱ्यात नाचू लागले। आगी फोकाच्या नादी लागून ते मन गाभाऱ्यात नाचू लागले। सत्याचा आवाज दाबण्यासाठी वागळेंना आवरणं गरजेचं आहे। सत्याचा आवाज दाबण्यासाठी वागळेंना आवरणं गरजेचं आहे। पण सत्याची मांडणी करताना वागळेंचं बळ ही बेरजेचं आहे। पण सत्याची मांडणी करताना वागळेंचं बळ ही बेरजेचं आहे। हा संतापलेला झंझावात आहे। हा संतापलेला झंझावात आहे, याला विझवणाराच जळतो आहे। हा संतापलेला झंझावात आहे, याला विझवणाराच जळतो आहे। जेवढा उलगडत जाऊ तेवढा निखिल वागळे कळतो आहे। जेवढा उलगडत जाऊ तेवढा निखिल वागळे कळतो आहे। फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा बोलण्यात ठसा आहे। फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा बोलण्यात ठसा आहे। शिवरायांच्या स्वाभिमानाचा मनात त्यांच्या वसा आहे। शिवरायांच्या स्वाभिमानाचा मनात त्यांच्या वसा आहे। निखिल वागळेंना रोखायला भक्तांचे फडच्या फड आलेत। निखिल वागळेंना रोखायला भक्तांचे फडच्या फड आलेत। पण तरीही हुकमी राजवटीला निखिल वागळे जड झालेत। पण तरीही हुकमी राजवटीला निखिल वागळे जड झालेत। त्यातही मजबूत मुसंडी देऊन, त्यातही मजबूत मुसंडी देऊन वागळेंचा ताठर मारा आहे। त्यातही मजबूत मुसंडी देऊन वागळेंचा ताठर मारा आहे। निर्भय बनो निर्भय बनो वागळेंचा जनतेला नारा आहे। निर्भय बनो निर्भय बनो वागळेंचा जनतेला नारा आहे। निखिल वागळेंच्या संघर्षाला खरंच सलाम केला पाहिजे।
निखिल वागळेंच्या संघर्षाला खरंच सलाम केला पाहिजे. लोकशाहीच्या विजयासाठी मतदार निर्भय झाला पाहिजे. लोकशाहीच्या विजयासाठी मतदार निर्भय झाला पाहिजे. लोकशाहीच्या विजयासाठी मतदार निर्भय झाला पाहिजे. मतदार निर्भय झाला पाहिजे. धन्यवाद.